सायबर सेलच्या मदतीने मोबाईलचा शोध घेऊन जिंतूर पोलिसांनी मोटारसायकलचा शोध घेतला व तसेच आरोपीलाही अटक केली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की विलास जनार्दन पवार वय 37 वर्ष राहणार डांबरी पोस्ट चितळी पुतळी तालुका जिल्हा जालना यांनी दिनांक 7 जुलै 2025 रोजी जिंतूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की 4 जुलै 2025 रोजी परभणीहून डांबरी तालुका जिल्हा जालना येथे जाण्यासाठी त्यांची मोटारसायकल होंडा शाईन गाडीवर बसून जिंतूरजवळ मैनापुरी पाटीजवळ आलो असता तिथे एक अनोळखी इसमाने हात दाखवून जय सेवालाल म्हणाला. त्यावरून मी गाडी थांबवून काय पाहिजे जातीचाच आहे म्हणून गाडी थांबवली व तो मला जिंतूर पर्यंत घेऊन द्या म्हणून सांगितले. मी त्या गाडीवर बसून जिंतूर येथे शिवाजी चौकापर्यंत घेऊन गेलो. तिथूनच शेजारी संबंध आपण दारू पिऊ म्हटल्याने मी दारूच्या दुकानात गेलो व तिथून जेवण करण्यासाठी बस स्टँड समोरील गल्लीत घेऊन गेलो. तेथे 7:30 वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी ऑर्डर देत असताना सदरच्या सोबतच्या अनोळखी इसमाने माझी मोटारसायकल होंडा शाईन व त्यामध्ये ठेवलेला रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल दीपक वाडोटे, पोलीस हवालदार सुनील राठोड यांनी तपास करून सायबर सेलचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश कोटकर व पोलीस हवालदार स्वप्नील पोद्दार यांनी सीडीआर तांत्रिकदृष्ट्या तपास करून आरोपी निष्पन्न करून आरोपी गजानन सुभाष जाधव वय 26 वर्ष राहणार जांब अंध तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली यास अटक केली आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून